तर नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलोय घनगडला आणि अगदी माझ्या मागे दिसतोय तो आहे कोराईगड. आम्ही पावसाळ्यात केलता पण त्यावेळेस ब्लॉग काय बनवलं नाही. तर आता आपण ज्या फाट्यावरती आहे तिथनं एक रोड जातोय घनगडकडे आणि अगदी माझ्या मागे आहे तो कोराईगड आणि हा दुसरा इकडे आंबेवालीकडे आहे तो. तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. हे बघा सिनेमॅटिकच्या नादात काय केले यांनी. काय करायला लागलं प्रणव, मोबाईल पाडशील मारील. घरी पण जायचं आपल्याला. सगळी मंडळी आहेत आणि सिनेमॅटिकच्या नादामध्ये प्रणव वरती चढलाय. इकडे हळू हळू हळू. तर आता घनगड पासून आपण जवळपास 3-4 किलोमीटर पुढे आलोय आणि पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला इथं 3 रोड दिसतात. एक जातोय जांभूळकरवाडीकडे आणि दुसरं जातोय आपल्या तैलवेल किल्ल्याकडे. हे बघा इकडे. तर तुम्हाला डावीकडे न जाता उजवीकडे जायचंय. आणि आता आपण आलोय मुळशी तालुक्यामध्ये, मावळ तालुक्यामधून मुळशी तालुक्यात. चला, आत्ता आपण आहे भांबर्डे गावामध्ये आणि इथनं आपल्याला राईड घेऊन थेट आपल्याला गडाकडे जायचं. आता यांचं फोटोशूटचं काम चाललंय आणि सगळ्यात जास्त फोटो काढतोय प्रणव. तर आता जवळपास 10-15 मिनिटाचा रोड राहिलाय. तर चला आता गडावरती जाऊ थेट. हे बघा आता इथे गाड्या लावल्यात आणि इथनं ट्रेकला सुरुवात करायची. तुषार, कसा वाटला आतापर्यंतचा अनुभव? यायला स्टाईड झाली. चढायला बारीक आहे त्यामुळे काही इतकं काय वाटणार नाही. गाडी पार्क केल्यानंतर तुम्हाला इथे असा भगवा झेंडा दिसेल. तर इथनं आपल्याला गडाचा जो बेस आहे असं म्हणते, इथनं आपल्याला ट्रेकिंगला सुरुवात करायची आहे. आणि जवळपास आता किती वाजले सकाळचे 10 वाजून 5 मिनिटं आली. म्हणजे 2.5 तास लागले आम्हाला यायला वडगाववरतून इथे. तर आता आपण सुरुवात करतोय. 2.5 तास का लागले तर आम्ही बराच टाइमपास केला, 1-2 जागी थांबलो, फोटो काढत आलो त्यामुळं. तर आता आपल्याला किती तास लागते ते ट्रेकिंगला, कारण गड तर छोटा दिसतोय पण पॉईंट खूप बघण्यासारखे आहेत. तर चला सुरू करूयात. आत्ता आपण घनगडच्या जवळपास अगदी खाली उभं आहे. पण इथं आपल्याला बोर्ड होता, तिथं लिहिलं की 1 किलोमीटर येत ना घनगड. तर का, कारण घनगडला पूर्ण आपल्याला एक वळसा घालून तिथपर्यंत जायला लागेल. आता नक्की बघू 1 किलोमीटर आहे का याच साईडने रोड आहे, तेच कन्फ्युजन आहे आम्हाला. आणि आमचा प्लॅन होता का इथं गाडी आणायचा, पण आपण बघू शकतो इथे कशा प्रकारे ही नाळा जो आहे तुटलेला आहे. तुम्ही इथे येत असाल तर गाडी आणायचा शक्यतो टाळा. आणि अशा प्रकारे इथनं आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे उन्हाळ्यात बनवलेल्या पायऱ्या आहेत जवळपास या दगडाच्या साईडनी, दगड आणि मुरुम. आणि इथे आपल्याला पहिला बोर्ड लागलाय किल्ले घनगडकडे. चला आता. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या संघ आहे अमित आणि आहे प्रणव. हा मागच्याच राजमाची ट्रेकला आपल्यासोबत होता. आणि सागर आणि आहे तुषार, ब्रँड ओनर ऑफ तुषार. काय रे नाव काय? तुषार शू पॅलेस. तुषार शू पॅलेस दुकानचं प्रमोशन आपल्याकडे. तर आपण व्हिडिओ मधनं थोडा ब्रेक घेऊन प्रमोशन करतो. 50% तुम्ही आमचा प्रोमो कोड वापरू. जर तुम्ही सँडी005 आपल्या चॅनलद्वारे त्याच्या दुकानावरती जात असाल तर तुम्हाला 50% ऑफ. तळगाव मध्ये दुकान आहे. 69 ना. जवळपास थोडं अंतर पार केल्यानंतर आपल्याला गडावरचं पहिलं महादेवाचं मंदिर लागेल. आणि इथे एक जुना महादेवाची पिंड आहे. आणि त्याच प्रकारे इथे काही जुन्या काळातली कोरीव शिल्प आहेत, ते सुद्धा आपण पाहून त्याचा इतिहास पण इथे लिहिलेला आहे. हे सगळं बघून आपण जाऊयात आता थेट गडाकडं. हे बघू शकतो आपण कशा प्रकारे जुनी शिल्प आहेत, खूप जुनी शिल्प आहेत, जवळपास 12व्या ते 13व्या शतकातल्या असू शकतात. तर चला आता.
खूप सुंदर संदेश आहे मित्रांना. प्रत्येकाने जर फॉलो केला ना तर आपले जे काही गड किल्ले आहेत ते अजिबात घाण नाही होणार, स्वच्छ राहतील. आणि हेच आपल्याला करायचं आहे. आपण जो काही कचरा आपल्या संग आणू, मग तर तुम्ही वेफर्स आणा किंवा इतर काही पदार्थ आणा खायला, त्याचा कचरा तुम्ही तुमच्या संग घरी घेऊन जायचा आहे, ती तुमची जबाबदारी आहे. तर मंदिरापासून थोडं अंतर पुढं पार केल्यानंतर आपण येतो गारजाई मंदिरापाशी आणि ग्रामदैवत असेल गावची. तर इथे आपल्याला मॅप बघायला भेटतो. तर इथेच मॅपचा फोटो काढा आणि तुम्ही मॅपला फॉलो करून पूर्ण गड फिरू शकता. कुठं कोणत्या वस्तू त्या कळेल तुम्हाला. आणि त्याच प्रकारे इथे आहेत स्तंभ, दीपस्तंभ नाही हा, त्याच्या म्हणजे वरती जो आहे तो दिवा लावला जातो. आणि काही शिल्प आहेत खाली कोरीव. आणि इथनंच जवळपास बाजूनेच वरती जायला रोड आहे. चला आता जवळपास किल्ला इथनं सुरू होतोय आणि इथनं आपल्याला जे आहे ते तटबंदी बघायला सुरुवात झालेली आहे. इथे एक आणि वरची सुद्धा आपल्याला दिसते बघा. चला आता पुढं. इथे एक पॉईंट आहे, तिथं बऱ्याचशा व्हिडिओ नाही का इंस्टाग्रामवरती व्हायरल झालेत, तो पॉईंट तुम्हाला दाखवतो. सो आत्ता आपण खालनं इकडे वरती आलो, पण गडाचा जो मुख्य दरवाजा आहे तो इथं आहे. आणि इकडे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतो इंस्टाग्रामवरती बऱ्याच रीलमध्ये फेमस झालेला हा स्पॉट. हा तो दगड थोडा रिस्की आहे, पण इथं खूप फोटो छान येतात. मात्र आपल्याला आता पहिल्या दरवाजाकडे जाऊ आपण फोटो काढून. चला आत्ता आपण ज्या पॉईंटला आहोत तिथनं हा सुंदर व्ह्यू बघायला भेटतोय. इथे येण्यासाठी मात्र रिस्क घ्यावी लागते. आणि आपल्या खाली बघू शकता पावसाळ्यात हा एक खूप मोठा वॉटरफॉल असू शकतो, पण सुंदर व्ह्यू आहे बघा. आता इथे आपण आलोय, उतरावं पण लागेल, मात्र आपण सावकाश उतरून परत पहिल्या दरवाजाकडे जाऊ. चला. तर गाडाच्या मागच्या बाजूला इथे काही वास्तू आहेत मला असं वाटतं, तिथे जाऊन बघतो मी. बघा आणि जवळपास इकडे कोणीच येत नाही, थोडा रस्ता दिसला मला त्यामुळे मी आलोय. हे बघू शकतो कशा प्रकारे घासताना एकदम घसरड आहे. त्या रस्त्यावरतून मला वाटतं इथे येस गुफा आहे एक छोटीशी. इथनं पण सुंदर व्ह्यू भेटतोय. जवळपास 3-4 माणसं आरामात झोपलेली अशी जागा आहे. ती बघून झाली. आता दरवाजाकडे. तर अशा प्रकारे आपण येऊन पोचलोय घनगडाच्या पहिल्या दरवाजापाशी. आणि आता इथे आल्यावर एक गोष्ट बघण्यासारखी आहे की ही भिंत तुम्हाला आता अर्धी दिसत असेल इतक्या लेनची, पण ज्यावेळेस देखील आपण महाराजांच्या गड किल्ल्यांवरती जातो ना त्यावेळेस तुम्हाला एक पद्धत बघायला भेटते की जो किल्ल्याचा मेन दरवाजा आहे तो कधीच दिसून येत नाही, म्हणजे ज्याची एंट्री कुठं आहे. म्हणजे आत्ता ही भिंत जी आहे ना ती इथनं सुरू होती आहे तर तिथपर्यंत. आता ही पूर्वीच्या काळात ह्या लेनची असेल अशी. आणि समजा जरी आता इथनं जरी मी आता इथं आलो तरी देखील मला काय वाटेल की ही पूर्ण भिंत एक हिला टच. त्यामुळं जोपर्यंत कोणता माणूस इथं येत नाही तोपर्यंत त्याला दरवाजा काही दिसणार नाही. आणि बऱ्यापैकी गोमुखी पद्धतीचा हा दरवाजा आहे. आणि पुढे 2 मोठे बुरुज आहेत. हे बघा तटबंदी व बुरुजावरती चढू नये, दगड सरण्याची शक्यता आहे. खरंच आहे, कारण दगड एकदमचे लूज झालेले आहेत. या गडाचे बऱ्यापैकी दगड लूज झालेले आहेत, म्हणजे तटबंदी ढासळू शकते. चला आता गडावरती एंट्री करताना पूर्वीच्या काळी इथं देवडी असेल, आता याला छप्पर नाही, पण बघू शकतो साधारणतः लेंथ इतकी असणार गडाची. हे बघा वरती आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं जंगे बघायला भेटतात. हे बघा इथे
वरती जाण्याच्या अगोदर किल्ल्यावरती काही वास्तू आहेत त्या सुद्धा बघून घेऊ. ही एक खोली आहे मोठी, कोरीव काम आहे. यात मात्र किल्ला संवर्धन करण्यासाठी जे साहित्य लागतं ते ठेवले गेलेले आहे, पाईप बिप्स. आणि इकडे सुद्धा एक खोली आहे, मात्र ही बंद करण्यात आली आहे, हे बघा. आणि हो हे बघा इकडं अशा प्रकारे वरतून पडलेलं आहे, म्हणजे वरचा भाग सटकला आहे, खाली आला आहे, पण एक सुंदर पॉईंट दिसतोय तिथं. चला, या साईडची मात्र तटबंदी असली, हे बघा. आत्ता एक प्रश्न आहे की जितके देखील आतमधले किल्ले आहेत, जवळपास आपण बघितला तेलवेल, गणगड, हे किल्ले रिस्टोर का नाही झाले, तर याचं मुख्य कारण म्हणजे किल्ले एकतर आतमध्ये पडतात, हे बघा खूप आतमध्ये आहेत. जसं आपला लोहगड, विसापूर, तिकोना, हे सिंहगड, हे किल्ले म्हणायला गेलं तर जवळ आहेत शहरापासून. त्यामुळं खर्च आणि म्हणजे जी काही कामाला माणसं लागतात ती पटकन भेटू शकतात. इकडे ती केस नाही, गड लांब आहेत, त्यामुळं गडांच्या हालत आपण बघू शकतो कशा प्रकारे झिजले आहेत गड. मात्र गड संवर्धनांनी जर कामं हातात घेतली तर हे किल्ले देखील रिस्टोर होऊ शकतात. बघू नाही शकत, इतके दगड म्हणजे एकदम निसटले आहेत, कधी पण पडू शकतात. आता हा जो दगड निसटला आहे ना, त्याच्या अगदी मागेच ते देवीचं मंदिर आहे. आता कोणत्या देवीचं आहे ते इथं मात्र कुठं पाठी लावलेलं नाही, पण साडी दिसते म्हणजे देवीचं मंदिर आहे. आणि त्याचप्रमाणे इकडे हे हुक्स आहेत बघा रॅपलिंगवाल्यांचे. इथनं शक्यतो रॅपलिंग करून इकडे जाऊ शकतो आपण. काय देवचे इकडे रॅपलिंगवाले जाऊ शकतात, कारण खूप रिस्की जागा आहे, त्यामुळे आपण तिकडे जात नाही. चला आता परत इकडे येऊ. मित्रांनो, सगळीकडे जवळपास ग्रीनरी पसरली आहे आणि इथं चढतोय तो ग्रीन टीमचा कॅप्टन अमित. ग्रीन हाऊस अजून देखील ग्रीन हाऊस मध्येच राहतोय तो. स्वप्नात सुद्धा त्याच्या ग्रीन हाऊस येतो. आत्ता गाडाचा पहिला टप्पा पार झालाय. आता वरती जाण्यासाठी मात्र इथे गावकऱ्यांनी इथे शिडी उभारण्यात आलेली आहे. आता जुन्या पायऱ्या असेल, आता इंग्रजांनी काय केलं आहे की मराठ्यांनी परत राज्य न करावं, त्यामुळं बऱ्यापैकी सर्व गडाचा नासधूस केला आहे. पण काही किल्ल्यांच्या ज्या मुख्य पायऱ्या आहेत, सुंदर पायऱ्या असायच्या, त्या पायऱ्या तोडण्याचा प्रयत्न केला आहे. इथे पण तोच प्रयत्न आहे की इथल्या पायऱ्या तोडल्या आहेत, मात्र गावकऱ्यांनी किंवा आपल्या गड संवर्धन संस्थेंनी इथे शिडी बसवलेली आहे. तर तिच्या साहाय्याने आपण वरती जाऊन गडाचा दुसरा भाग बघू शकतो. आणि जवळपास किल्ला छोटा असल्यामुळे अर्धा किल्ला आपला झाला आहे असं आपण म्हणू शकतो. चला आता वरती. इथं आल्यानंतर पाण्याचं पहिलं टाकं लागलेलं आहे आपल्याला. आणि अगदी याच्याच बाजूने हे बघा इकडनं रोड आहे पुढे जायला. तर चला आता पुढे जाऊ. हे बघा पायऱ्यांवरती आल्यानंतर इथं अशी केबल बांधलेली आहे, त्याच्या साहाय्याने आपण डायरेक्ट रोडवरती येऊ शकतो. आणि वरती आपल्याला इतका डिफिकल्ट पॅच नाही लागणार, थोडासा डिफिकल्ट आहे. आपण तुषार चढतोय बघा वरती. अशा प्रकारे पाण्याची टाकी आहेत. अजून वरती आली मोठी पाण्याची टाकी आहेत. इकडे एक छोटीशी पुन्हा एकदा कोरीव खोली आहे. इकडे काय बघण्यासारखं पाण्याचं टाकी इथे पण, सॉरी इथे सुद्धा एक अशी कोरीव काम केलेली खोली किंवा गुफा म्हणता येईल.
इथनं वरती चढायचं आहे आता. चला. सो आता हे चढलेत, आता आपण चढू. चला. अरे जवळपास 80 ते 85 डिग्रीचा कडा आहे हा सुद्धा. धाकवेरी. ओके चालेल. दोघं मागं थांबलेत. हे बघा अजून एक छोटं क्वार्टर आहे. जागोजागी क्वार्टर आहेत. नाक्या सुद्धा असू शकते त्या सैनिकांना थांबायच्या, कारण जितके सुद्धा मेन स्पॉट आहेत तिथे पूर्वीच्या काळात सैनिक असेल. हा सुद्धा तो एक स्पॉट असू शकतो. आणि इथनं पूर्ण हा प्रांत दिसतोय, म्हणजे इथं बसणारा व्यक्ती जवळपास इतका पूर्ण एरिया बघू शकतो. आत्ता शेवटचा दरवाजा अगदी माझ्या मागे आहे. आता शेवटचा केबलचा पॅच आहे. केबल तार बऱ्यापैकी सगळीकडे हीच वापरली. हे बघा आता या इंग्रजांनी आपल्या किल्ल्यांचे पायरी मार्ग तोडलेत, पण त्यांना काय माहिती की मराठी इतके हट्टाचे आहेत की ते इथनं सुद्धा वरती जाऊ शकतात. हा आपला इतिहास आहे. आणि शेवटचा पॅच आहे, शेवटचा दरवाजा. त्यानंतर आपण आसन किल्ल्याच्या अगदी पठारावरती. हा बघा, हा आहे गडाचा शेवटचा दरवाजा. वरती आलोय आणि वरचं काम काय गेलेलं दिसतंय. ते मात्र आपला लाकडी उंडका टाकण्याची जागा इकडे एक आणि इथे एक. आणि वरती आल्यानंतर दरवाजा ढासळला आहे, म्हणजे तेवढ्या सुद्धा दिसत नाही आपल्याला. आणि अशा प्रकारे आपण येऊन पोचतो गडाच्या पठारावरती, सर्वात उंच भागावरती. आणि आता बघू वरती काय काय वस्तू आहेत, कारण गड एकदम छोटा आहे, त्यामुळे येताना देखील रोड बारीक आहे. वास्तू दिसल्या नाहीत, मात्र इथनं दिसू शकतात. हे बघा म्हणलं काहीतरी असू शकतं इथनं. आतमध्ये काय बघू. आता चोर दरवाजा वाटतंय, पण बघू आतमध्ये काय. हो खरंच भुयारी मार्ग आहे, दाखवतो थांबा. हो पाण्याचं टाक आहे. येस, हे बघा आतमध्ये. आता आम्हाला वाटलं भुयारी मार्ग आहे, पण हे पाण्याचं टाक आहे, बंदिस्त. चला बोलते आता बरं. तर भुयारी मार्ग नसता हा एक ही एक पाण्याची टाकी आहे, बंदिस्त. हे बघू शकतो वरती छप्पर आहे. तर आता परत बाहेर येऊ आपण. त्यामुळेच म्हणतो किल्ला जितका दिसतो तितक्या म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त बघण्यासारखा असतो खरंच. तर आत्ता आपण दरवाज्यातून अगदी आतमध्ये आलो आणि आल्याबरोबरच आपल्याला हा एक मोठा बुरुज बघायला भेटतोय. तरी आता तुम्हाला दाखवतो. तर त्याला तुम्हाला दिसतं की इथे पायऱ्या असतात, पायऱ्या असू शकतात, कोणत्या पडलेल्या आहेत. हे बघा इथे 2, 3, 4 आणि तिथे पण पायरी आहे, म्हणजे 2 मजली हा बुरुज असू शकतो. आता आपण ज्या जागेवरती उभे आहोत त्या जागेच्या खाली माती दबलेली होती, त्यामुळे आपल्याला वाटत की हा एकच बुरुज आहे, पण एक मजली नसता हा 2 मजला असू शकतो. सैनिकांना राहण्यासाठी जागा आहे, कारण की तिथे आपल्याला
उजेडासाठी आपण पंच ठेवतो ते करण्यासाठी इथं एवढं आहे समजा आणि बघू शकतो लाकूड त्यापासून त्याच्यावरतून आपल्याला जंग्या दिसतात, काही नाग जंग्या आहेत आणि काही आपल्या जंग्या आहेत. तर अशा प्रकारे किल्ल्याची खूप नासधूस झाली आहे. त्यामुळे ही वास्तू नक्की कोणती असेल पूर्वीच्या काळात ते आपल्याला अंदाजित सांगता येईल. आता आपल्याला वरती आत्ता आपण बाजूच्या बुरुजावरती आहे आणि इथनं आपल्याला दिसते या जंग्या आणि या मोठ्या जंग्या या वापरल्या जायच्या तोफेंसाठी. म्हणजे इथे अशी तोफ जर लावली तर आता पुढला जितका एरिया आहे या तोफेच्या अंडर आहे. जरी पुढनं कोणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तरी तोफ त्यांच्यावरती चालवू शकतो आपण. हे बघा अशी इकडे एक आहे, मात्र वरचे दगड पडलेले आहेत बघा. हे एक अजून एक पाण्याचं टाकं आहे, मात्र सुकलेल्या अवस्थेत आहे. आणि इथनं खाली गेल्यानंतर काही वास्तू आहेत त्या पण बघू. जुन्या काळात मात्र इथं तटबंदी असेल, पण आता इथं पडलेल्या अवस्थेत आहे नाही असं वाटतं. कारण बघू शकतो दगड खाली आहेत आणि त्याच्यावरती पूर्णच माती गेलेली आहे. हां, इथे वास्तू दिसली आम्हाला तेव्हा मी आलो इकडं. किल्ला थोडाच आहे पण बघण्यासारखा आहे, थोडासा ॲडव्हेंचरस. तर आपण पहिलं बघितलं विसापूरला आणि त्याच्यानंतर राजमाचीला अशा प्रकारे एंट्री. आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला आठवण करून देते की विसापूर किल्ल्याची की तिथे देखील सेम अशा प्रकारची एक वास्तू होती. तरी सदर असू शकते. आपण बघू शकतो कशा प्रकारे इथे दगडी दाखवलेले आहेत. तर वास्तू नक्की काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण इथनं बाहेर जातो आहे आणि अजून काही गाड्यावरती बघायला भेटते का ते बघू. कारण की दुपार झालेली आहे आणि ट्रेक करायला सुद्धा आवड जातो. आणि इकडे आलो आहे, रिॲक्शन बघू शकता तुम्ही माझीसुद्धा. खूप सुंदर पॉईंट आहे मित्रांनो, खूप सुंदर. हे बघा अगदी समोर आहे किल्ले तेलवेला. आणि आपण जी व्हॅली केली होती मागच्या 2-3 व्हिडिओच्या मागं, एकोले व्हॅली. आणि इकडनं आपल्याला दिसतोय रायगड परिसर. पैसा वसूल म्हणता येईल तो असा सुंदर दृश्य नक्की आहे इकडे आल्यानंतर. आता आपण ज्या पॉईंटनी बघतोय ना समोर अगदी दिसतोय तो तैलबैल. आणि हा सुद्धा एक किल्ला आहे, तटबंदी दिसते पण माझं आपलं नाव माहिती नाही. आणि अगदी इकडे आहे एकोले व्हॅली, लोटस वॉटरफॉल आणि हा सुंदर असा नजारा. आणि आता आपला गड इतकाच राहिलं करायचं जाऊ आणि नंतर झेंड्याला अभिवादन करू आणि उद्या आपण समाप्त करू. चला आता. हे बघा कारव्यांची झाडं मात्र सुकलेली आहेत. आता ही पाण्याची टाकी आत्ता बघतोय आपण, ह्याच्यावरतीच अगदी झेंडा आहे. मी चाललो होतो इकडनं पण रोड नाही, त्यामुळं जेव्हा अजूनही तुम्हाला रस्ता दिसेल तिकडनं जावा, नवीन रस्ता काढू नका. कारण जी जागा तुम्हाला माहिती नाही तिथं तुम्ही पडण्याची शक्यता असू शकते. कारण सह्याद्री आहे, कुठे काही पण होऊ शकतं, त्यामुळं सावकाश. तर फायनली मित्रांनो आपण गडाच्या शिखरावरती पोचलेलो आहे आणि माझ्या मागं आपले स्वराज्याचा झेंडा आहे. मात्र भगव्याकडे जाऊच आपण. त्याच्या अगोदर इकडे काही वास्तू आहेत त्यासुद्धा बघू. तर पहिला इथे चौतर आहे आणि बघू शकतो दुसरा चौतर आहे इकडे. तर म्हणजे आपण जर तुंगीवरती तुम्ही गेला असेल तर अशाच प्रकारचं काही तिथं नियोजन आहे. छोटीशी जागा आहे तुंग तिकोना, मात्र बऱ्याचशा वास्तू तिथं बसवण्याचा प्रयत्न केला आहे. आता जेव्हा आपण वरती येतो तेव्हा तुम्हाला कमी वास्तू दिसेल. तर अशा गाड्यांचा उपयोग बाजूचे जे काही मार्ग असेल, काही वाटा असेल 2 प्रांतांना जोडणाऱ्या, त्या वाटेंवरती लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. आत्ता तुम्ही इकडे याल ना
तर अख्खा किल्ल्यांचा प्रदेश दिसतो तुम्हाला इकडं. हा आहे मुळशी तालुका. हे बघा इथे एक चौतर आहे. आणि हा गड कोणता आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. बेल किल्ल्याच्या मागच आहे. जास्त काय बघण्यासारखं नाही, मात्र इथनं जी डोंगर रांग दिसते नदी सुद्धा आहे खूप बघण्यासारखी आहे. किल्ल्यावरती जेव्हा तुम्ही याल ना मध्ये चारी बाजूने तुम्हाला डोंगर रांग दिसते. आता आपण आता इथे सुद्धा 2 वाजते, 2 चौतरे म्हणता येईल, कारण की बऱ्यापैकी चौतरीच राहिलेत. मात्र ध्वजस्तंभ इथं, तर ध्वजस्तंभाच्या पाया पडून आता आपण व्हिडिओ इथेच थांबवू. हर हर महादेव. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण व्हिडिओ थांबवतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.